आज आपण बनवू रथ सप्तमी स्पेशल भोग रेसिपी शेवयाची खीर। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला मग सुरू करू। पहिले आपण शेवया उकळी घेऊ। कढईमध्ये 1 तांबे पाणी टाकू। पाणी चांगलं गरम झालं आहे। 1 वाटी शेवया घेतल्या, या गरम पाण्यात टाकी घेऊ। आता कालवी घेऊ। 1 चम्मच तूप टाकू, म्हणजे शेवया चांगल्या मोकळ्या होतील। तुपच्या ठिकाणी तेल बी टाकू शकता। आता हे आपण एकसारखं हलवत राहू। शेवया उकळी घेऊ। शेवया उकळण्यासाठी आपल्याला 2-3 मिनिट लागतील। आता शेवया चांगले उकळले आहे। आता आपण शेवया पाण्यातून काढी घेऊ। असं आपण चाळणीवर काढी घेऊ। शेवया चाळणीवर काढी घेतली। आता थंड पाणी टाकू, म्हणजे चांगले मोकळे मोकळे होतील। थंड पाणी टाकीसन नितरू देऊ। शेवया तिकडे नितरताय तर लोक आपण दूध गरम करायला ठेवू। मी 1.5 लिटर दूध घेतलं आहे। एकसारखं हलवत आपण दुधाला उकळी येऊ देऊ। आता दुधाला मस्त उकळी आली आहे। अर्धी वाटी साखर टाकी घेऊ। तुम्ही कसं गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। साखर विरघळली आहे। आता आपण ड्रायफ्रूट पावडर टाकू। अर्धा चमचा वेलची पावडर टाकू आणि 8-10 काड्या केसरच्या टाकल्या आहे। 8-10 काड्या केसरच्या टाकल्या आहे। केसरच्या काड्या टाक्यानं खीरले स्वाद बी चांगला येईल आणि रंग बी चांगला येईल। तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळ बी टाकू शकता थोडंसं। शेवयातलं पाणी बी निघालं आहे। आता शेवया बी टाकी घेऊ आणि चांगलं कालवी घेऊ। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं बिलकुल फुकट आहे। मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। प्लीज सपोर्ट करा। असं थोडंसं गोळा गोळा वाटलं तर असं चम्मचनं थोडंसं फोडी घ्यायचं। तसं थंड पाणी टाकलं तर मोकळ्याच होता शेवया, पण जर असं वाटलं तर फोडी घ्यायचं। आता पहा कशी मस्त दाटसर खीर तयार झाली आहे। शेवया आपल्या उकळीलाच आहे म्हणून आता आपल्याला जास्त वेळ उकळवण्याने। आता 1 चम्मच तूप टाकी घेऊ। तूप टाकलं, चांगलं कालवी घेतला तर झाली आपली शेवयाची खीर तयार। अशी झटपट शेवयाची खीर भोग प्रसादसाठी तुम्ही बी बनवा आणि सांगा मला तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही। तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करणं भुली जाता। लाईक करत जा, कमेंट करत जा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा। पहा कशी मस्त झाली खीर। अशी झटपट शेवयाची खीर तयार आहे। होते बी लवकर आणि लागते बी चांगली खायला।